जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. भाषा विषयातील आज आपण चांदोबाच्या देशात ही कविता बघणार आहोत. देश, आपल्या देशाचं नाव काय रे? बरोबर, भारत. या पूर्वीच्या कवितेमध्ये आपण आपला भारत याविषयी माहिती मिळवली होती. असे जगामध्ये खूप देश आहेत. तुम्हाला माहिती आहे काही देशांची नावं? सांगा बरं. मग बघा, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका असे खूप देश पृथ्वीवर आहेत. आपण मात्र जाणार आहोत चांदोबाच्या देशात. कालच्या कवितेमध्ये आपण इंग्रजीच्या कवितेमध्ये झूम 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 ही कविता बघितली. झूम 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 या कवितेमध्ये आपण अंतराळ यानात बसून चंद्रावर जाणार होतो, चंद्राच्या देशात जाणार होतो. आणि आज तीच कविता आहे. चला तर मग चांदोबाच्या देशात ही कविता ऐकूया, गाऊया आणि म्हणूया. चला. झाडावर चढू, आकाशात उडू. सर्वांनी म्हणायची, कृती सुद्धा करायची. झाडावर चढू, आकाशात उडू. ढगांच्या गादीवर धपकन पडू. छान आहे ना? मोठ्या आवाजात परत एकदा. झाडावर चढू, आकाशात उडू. ढगांच्या गादीवर धपकन पडू. मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू. चमचम चांदण्यांची लपाछपी खेळू. झाडावर चढू, आकाशात उडू. ढगांच्या गादीवर धपकन पडू. पुढचं कडवा. पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू. चांदण्याच्या पंक्तीला पोटभर जेवू. झाडावर चढू, आकाशात उडू. झाडावर चढू, आकाशात उडू. ढगांच्या गादीवर धपकन पडू. पुढचं कडवा. चांदोबाशी गोडीने खूप खूप बोलू. घरातल्या गमती सांगत चालू. झाडावर चढू, आभाळात उडू. ढगांच्या गादीवर धपकन पडू. पुढचं कडवं बघा, मस्त आहे ना कविता. चालून चालून दुखतील पाय. चांदोबा बोलेल मला दमलास काय. झाडावर चढू, आकाशात उडू. ढगांच्या गादीवर धपकन पडू. बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ. आकाशगंगा जवळून पाहू. झाडावर चढू, आकाशात फिरू.
ढगांच्या गादीवर धपकन पडू, चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना ताऱ्यासारखे हसू, झाडावर चढू आकाशात उडू, ढगांच्या पाठीवर धपकन पडू. एकनाथ आव्हाड, कवी एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेली ही जी कविता आहे चांदोबाच्या देशात, ही कविता आता आपण समजून घेऊया. कविता लिहिणारे कवी आहे म्हणून आपण कवी एकनाथ आव्हाड यांची जी कविता आहे तिचा भावार्थ समजून घेऊया. चला. झाडावर चढू आकाशात उडू. बघा, झाडावर चढू आकाशात उडू. तुम्हाला झाडाला चढायला आवडतं की नाही? माकडं कशी झाडावर चढतात बघा, झाडावर चढतात, या फांद्यावरून त्या फांद्यावर, त्या फांद्यावरून त्या फांद्यावर. तसं आपण सुद्धा काय करू, झाडावर चढू आणि पक्ष्यांसारखं आकाशात उडू. पक्षी आकाशात उडतात. कोणते कोणते पक्षी आकाशात उडतात रे? चिमणी, कावळा, घा, घुबड असे खूप सारे पक्षी आहेत जे आकाशात उडतात. मग कवी काय म्हणतोय? चला आपण आहे ना झाडावर चढू आणि आकाशात उडू आणि काय करू, ढगांच्या गादीवर धपकन पडू. आणि ढगांच्या गादीवर आपण धपकन पडू म्हणजे आपल्याला लागणार सुद्धा नाही. गादी आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी गादी आहे बघा. गादीवर आपण पडलो, लोळलो तरी सुद्धा आपल्याला लागत नाही. पुढे बघा, मऊ मऊ ढगांवर घडीवर लोळू. बघा, गादीवर लोळायला, गादीवर झोपायला सगळ्यांना आवडतं बरोबर की. सकाळी जेव्हा आई उठवते, बाबा उठवतात, आपण होतो 5 मिनटं फक्त झोपू दे मला, फक्त 5 मिनटं, कारण आपल्याला गादीवर लोळायला आवडतं. तसं कवी म्हणतो की आपण काय करू, मऊ ढगांच्या घडीवर म्हणजे क्षणभर लोळू. मस्त क्षणभर 15 मिनटं घडीवर लोळू. चमचम चांदण्याशी लपाछपी खेळू. बघा, आपल्या सर्वांचा हा आवडता खेळ आहे. लहान मुलांना खास करून आवडतो लपाछपी खेळणे, बरं की नाही. एका मुलावर राज्य असतं, बाकीच्या मुलांनी लपायचं आणि मग ज्याच्यावर राज्य आहे त्यांनी शोधायचं. तसं आपण सुद्धा ज्या आकाशामध्ये चमचम चांदण्या आहेत त्यांच्याशी काय खेळू, लपाछपी खेळू. पुढे बघा, पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, चांदण्याच्या पंक्तीला पोटभर जीव. पळणारा जो चांदोबा आहे त्याचा पाठ लागतो, त्याच्या मागे मागे काय करू, धावू. आणि ज्या आकाशात चांदण्या आहेत त्या चांदण्याच्या पंक्तीला आपण काय करू, जेवण करू. पंगत, आपल्या घरी जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा पंगत असते बघा. एका पंक्तीमध्ये सर्व माणसं, पुरुष, स्त्रिया बसलेल्या असतात आणि जेवतो. आपण लग्नामध्ये जेवतो बघा पंक्तीमध्ये, आहे की नाही. तुम्हाला पंगत माहीत आहे. पुढे बघा, चांदोबाशी गोडीने खूप खूप बोलू, घरातल्या गमती सांगत चालू. चांदोबाशी गोडीने छान छान बोलू आणि त्याला घरातल्या सर्व गमती जमती आपण काय करूया, सांगूया. चांदोबाला आपण घरातल्या सर्व गमती जमती सांगणार आहोत. म्हणजे आपण घरात काय काय गमती जमती करतो, घरातले कोणकोणते पदार्थ खातो, आहे की नाही. कोणाकोणाची खोडी काढतो, कोणाकोणाची चेष्टा करतो, या सगळ्या छोट्या मोठ्या गमती आपण चांदोबाला सांगू. पुढे बघा, चालून चालून दुखतील पाय, चांदोबा बोले दमलास काय. जेव्हा मी खूप चालेल आणि चालता चालता माझे पाय दुखतील तेव्हा चांदोबा म्हणे, अरे दमलास का, इतक्यात दमलास. पुढे, दमणे म्हणजे थकणे. तुम्ही सुद्धा बघा, आईबरोबर बाबांबरोबर बाजारात गेले की थकतात. पुढे बघा, मग आई बाबा काय करतात रे, तुम्हाला कडेवर उचलून घेतात किंवा पाठीवर उचलून घेतात. तसं आता चांदोबा म्हणणार आहे बघा, बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ, आकाश गंगा जवळून पाहू. माझ्या पाठीवर तू बस, फिरायला जाऊ आपण, मी तुला काय दाखवतो, आकाशगंगा जरा जवळून पाहू. आकाशगंगा, आकाशामध्ये
वेगवेगळ्या ग्रहांची गोलांची आकाशगंगा तयार होते. पुढे बघा, चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना ताऱ्यासारखं असू. मग कवी म्हणतो पटकन आपण काय करू, चांदोबाच्या पाठीवर बसू. पाठीवर बसायला आणि कडेवर बसायला लहान मुलांना खूप आवडतं. तुम्ही बसले का रे कधी पाठीवर? आईच्या कमरेवर, कडेवर, वडिलांच्या कडेवर, खांद्यावर. तो अतिशय काळ सुखाचा असतो. जसजसं आपण मोठं होतो ना तसतसं आपल्याला कोणी कडेवर, पाठीवर किंवा खांद्यावर घेत नाही. अशी छानशी कविता एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेली आहे. आवडली का तुम्हाला? आता आपण वर्गकार्य बघूया. पहिलं वर्गकार्य आहे कविता चालीवर म्हणा. आपण कविता चालीवर म्हटली, तुम्ही सुद्धा काय करायचं, ही कविता चालीवर म्हणायची, त्याची शूटिंग काढायची आणि आपल्या ग्रुपवर पाठवायची. दुसरा प्रश्न, आकाशात गेल्यानंतर मुलं काय काय करणार आहे ते सांगायचं आहे. मग कविता तर आपल्याला समजली. मग मुलं आकाशात गेल्यानंतर मऊ ढगांवर लोळणार आहे, चांदण्यांच्या पंक्तीबरोबर जेवणार आहे, अशा ज्या काही गमती करणार आहेत त्या सांगायच्या आहेत. चांदोबा मुलांशी काय काय बोलणार आहे बघा. मग चांदोबा मुलांना काय काय बोलला, काय काय सांगितलं ते सांगायचं आहे. तक्त्यात सुचवल्याप्रमाणे शब्द लिहा. कवितेतील शब्द बघा, कवितेत जे शब्द तयार झाले. मग बघा, मूळ शब्द आहे झाड आणि इथे झाला आहे झाडावर. झाडावर चढ, बरोबर. आकाश, आकाशाचं झालं आकाशात. मग हे जे मूळ शब्द आहेत हे प्रत्यय लागू कवितेत आलेले आहेत. ते आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. मूळ शब्द एक रकाना आणि त्या मूळ शब्दाचा प्रत्यय लागून कवितेत कोणता शब्द आला तो आपल्याला लिहायचा आहे. शेवटच्या अक्षराचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाठीवर लिहा. शेवटचा उच्चार, मग बसू, हसू, उडू, चढू, बरोबर की नाही, असे जे शब्द आलेले आहेत की ज्याचा शेवटचा उच्चार सारखा येतो, अशा शब्दांच्या जोड्यासुद्धा आपल्याला शोधून लिहायच्या आहेत. एकच शब्द दोन वेळा घेऊन तयार झालेले कवितेतील शब्द सांगा. मागे मागे, बरं की नाही. मग एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेला असेल. आपण मागच्या पाठामध्ये बघा, खूप खूप, हळूहळू, वर वर असे शब्द वापरले होते. इथं मात्र काय करायचे, कवितेत आलेल्या मागे मागे सारखे शब्द शोधायचे, लिहायचे. चांदोबाच्या पाठीवर बसायला तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही काय करा. तुम्हाला जर चांदोबाच्या पाठीवर बसायला मिळालं तर तुम्ही काय करा ते सांगायचं आहे. मग आपल्याला कवितेचा एक व्हिडिओ बनवायचा आहे, वर्गकार्य करायचं आहे आणि कवितेवर आधारित 10 प्रश्न पालकांनी पाल्याला विचारायचे. पाल्याने त्याचं काय द्यायचं, उत्तर द्यायचं. जमेल ना? नक्की जमेल. काही अडचण आली तर मला फोन करा. आपली आजची कविता होती चांदोबाच्या देशात. यानंतर आपला पुढचा घटक आहे मॅथमॅटिक्स म्हणजे गणित. आज आपण कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर बघणार आहोत, बरोबर. तुमच्या समोर चित्र दिसतंय बघा. एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सानिया. काय नाव आहे? सानिया. काय करते ती बघा बरं. तिच्या हातात काय आहे? बरोबर झारी आहे आणि ती झारीने झाडांना पाणी घालणार आहे. तिच्या घरामध्ये काही फुलांची झाडं आहेत. कोणकोणते आहेत बघा बरं. रोज, रोज म्हणजे गुलाब म्हणा बरं. मग रोज, गुलाब. प्रिविंकल म्हणजे सदाफुली, प्रिविंकल म्हणजे सदाफुली. मारीगोल्ड म्हणजे झेंडू. जस्मी म्हणजे जस्मिन. सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल. सानियाच्या घरात फुलांची झाडं आहेत. किती झाडं आहेत मोजा बरं. 1 2 3 4 5. आता ही मोठं नाही, छोटी झाडं आहेत म्हणून याला म्हणायचं रोप. काय म्हणायचं? रोप किंवा रोपटे. मग काय लिहिले बघा. सानिया इज वॉटरिंग द फ्लोरिंग प्लांट्स इन द गार्डन. सानिया सानिया वॉटरिंग द फ्लोइंग प्लांट्स इन द गार्डन. सानिया काय करते आहे? गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत आहे, बरोबर. मग कोणकोणती झाडं आहेत सानियाच्या घरी ती आपण बघूया. रोज आहे, प्रिविंकल आहे, मारीगोल्ड आहे आणि जस्मिन आहे, बरोबर. मग खाली बघा. लुक ॲट द पिक्चर अँड अबव अँड राईट द
प्रॉपर वर्ड्स इन द ब्लँक. मग काय करायचं आहे, प्रॉपर वर्ड आपल्याला लिहायचं आहे. बरोबर. मग पहिला प्रश्न काय आहे बघा बरं. दिसतोय पहिला प्रश्न. फर्स्ट प्लांट इन द ऑर्डर फ्रॉम सानिया. काय पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय आहे. फर्स्ट प्लांट इन ऑर्डर फ्रॉम सानिया, की सानियाच्या घरामध्ये पहिलं झाड कोणतं आहे, किंवा सानिया ज्या झाडांना पाणी घालणार आहे त्यामधलं फर्स्ट म्हणजे पहिलं कोणतं आहे. कोणतं आहे सांगा बरं. बरोबर. कोणतं आहे रे. रोज. पहिलं झाड रोपटं आहे ते आहे रोज. मग द फर्स्ट पहिलं, प्लांट रोपटे, इन मध्ये, ऑर्डर क्रमाने. मग सानियाच्या घरामध्ये क्रमाने लावलेली जी रोपटं आहेत, कुंड्या आहेत, त्याच्यामध्ये पहिलं क्रम कोणाचा आहे, पहिला नंबर कोणाचा आहे, तो आहे रोज. द जस्मिन इज डॅश इन ऑर्डर फ्रॉम सानिया. द जस्मिन इज डॅश इन ऑर्डर फ्रॉम सानिया. मग आता सानियापासून जर आपण मोजायला सुरुवात केलं तर जस्मिन कितव्या क्रमांकावर आहे. मग पहिलं काय आहे, रोज. दुसरं आहे प्रिंकल. तिसरं आहे मारीगोल्ड. आणि चौथं काय आहे, जॅस्मिन. बरोबर. मग तिथे लिहायचं 4. द जॅस्मिन इज 4 इन ऑर्डर फ्रॉम सानिया. कसं उत्तर येईल. तर म्हणा, द जॅस्मिन इज 4 इन ऑर्डर फ्रॉम सानिया. पुढे बघा. द टोटल नंबर ऑफ प्लांट इज. द टोटल नंबर ऑफ प्लांट्स इज. यामध्ये टोटल किती रोपटे आहेत. किती आहेत बघा बरं. रोज, प्रिविंकल, मारीगोल्ड, जस्मिन, सनफ्लावर. किती आहेत रे. 5. बरोबर. बरोबर. पुढे बघा. सी पेज 33 and 34 ऑफ दिस बुक अँड टेल. काय करायचंय, आपलं गणिताचं पुस्तक काढायचं. पान नंबर 33 आणि 34. त्यावर काय दिलेलं आहे रे. पान नंबर 33 आणि 34 वर इंग्लिश कॅलेंडर आणि इंडियन कॅलेंडर दिलेलं आहे. सापडलं. बरोबर. आता काय विचारलं बघा. विच इज द 5th मंथ इन द इंग्लिश कॅलेंडर फ्रॉम स्टार्ट ऑफ द इयर. पुन्हा एकदा वाचतो. विच इज द 5th मंथ इन द इंग्लिश कॅलेंडर फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इयर. तुमच्या समोर जे पुस्तक ठेवलं आहे त्यामध्ये इंग्लिश कॅलेंडर आहे, त्यामध्ये 5वा महिना कोणता आहे. विच म्हणजे कोणता, 5th म्हणजे 5वा, मंथ म्हणजे महिना, इंग्लिश कॅलेंडर म्हणजे इंग्लिश दिनदर्शिका. बरोबर. मग पहिल्यापासून जर मोजलं तर 5वा महिना कोणता आहे. मोजा बरं. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. कोणता आला रे. मे. पुढे बघा. काउंटिंग फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इंडियन कॅलेंडर इयर, विच द मंथ 8 मंथ. बघा. आता इंडियन कॅलेंडर बघायचं आहे आणि इंडियन कॅलेंडरमध्ये 8वा महिना कोणता आहे तो सांगायचा. काउंटिंग मोजणे, इंडियन कॅलेंडर भारतीय दिनदर्शिका, विच म्हणजे कोणता, 8 मंथ 8वा महिना. मग आता इंग्रजी महिने, मी मागच्या पाठामध्ये आपल्याला इंग्रजी आणि मराठी महिने सांगायला लागले होते. खूप मुलांनी इंग्रजी आणि मराठी महिने सांगण्याचा व्हिडिओ पाठवलेला आहे. मग आता यामध्ये 8वा महिना कोणता ते सांगायचं. आपण महिने मोजूया. माझ्या मागे म्हणा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. इथे का लक्षात. पुन्हा एकदा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, माघ, पौष, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. आता 8व्या क्रमांकाला कोणता आहे ती बघायची. मग मोजा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक. 8वा महिना कोणता आहे.
कार्तिक आहे. आपले इंग्रजी आणि मराठी महिने आपल्याला माहिती पाहिजे, ते आपल्याला आले पाहिजे. पुढचं त्याच्यातलाच घटक आहे बघा. आपल्यासमोर फिश टँक आहे. फिश टँक बघितलं आहे कधी? फिश टँक. त्या फिश टँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात बघा. चित्राचं निरीक्षण करा बरं. दिसतंय का तुम्हाला काय काय दिसतंय? कोणत्या कोणत्या रंगाचे मासे आहेत? कोणत्या कोणत्या रंगाचे मासे आहेत रे? रेड, येलो, पर्पल आहे की नाही, ब्ल्यू असे मासे आहेत. मग आपण या चित्रावर आधारित प्रश्न बघूया. कोणकोणते प्रश्न आहेत बघा. हाऊ मेनी पर्पल फिश आर देअर इन द टँक? या टँकमध्ये पर्पल रंगाचे किती मासे आहेत? मग बघा बरं, चित्राचं निरीक्षण करा आणि पर्पल रंगाचे किती मासे आहेत सांगा बरं. दिसतंय का? किती आहेत रे? बरोबर, किती आहेत? 1. हाऊ मेनी रेड फिश? हाऊ म्हणजे किती, हाऊ मेनी म्हणजे किती, रेड म्हणजे लाल. लाल फिश किती आहे मोजा? सर्वांनी मोजा बरं. रेड फिश किती आहे? 1, 2, 3, 4. बरोबर, किती आहेत रे? 4 आहे. पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी येलो फिश? पिवळे मासे किती आहेत? मोजा. चित्र मोठं करतोय. 1, 2, 3. किती आहेत रे येलो फिश? 3 आहेत. मग आज आपण जो घटक शिकलो त्यामधून काय शिकलो बघा. द नंबर वी यूज द काउंटिंग आर कॉर्डिनल नंबर. मोजण्यासाठी जे अंक वापरले जातात त्याला म्हणतात कॉर्डिनल नंबर. आता हा घटक आपल्याला छान समजला असेल, कारण आपण 2-3 दिवसापासून हाच घटक घेत आहोत. मग काउंट करण्यासाठी, मोजण्यासाठी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे सगळे कॉर्डिनल नंबर आहे. माझ्या मागे म्हणा कॉर्डिनल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुढे बघा. द वर्ड वी यूज टू टेल द प्लेस ऑर ऑर्डर अ रॉ ऑफ थिंग्स आर कॉल्ड ऑर्डिनल नंबर. जे नंबर रांगेसाठी किंवा स्थान दर्शवण्यासाठी वापरले जातात, जे शब्द वापरले जातात त्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. म्हणजे रांगेसाठी, स्थान दर्शवण्यासाठी वापरले जाणारे शब्द आहेत त्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. मग कोणते रे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10 ही जी नंबर आहे ही आहे ऑर्डिनल नंबर. मग आज आपण काय बघितलं? आज आपण गेलो होतो चांदोबाच्या देशात. चांदोबाच्या देशात ही कविता बघितली. ही कविता तुम्हाला पाठ करायची आहे. कवितेवर आधारित 10 प्रश्न पालकांनी पाल्याला विचारायचे आहे आणि वर्ग कार्य सोडवायचं आहे. त्याचा फोटो काढून आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. त्यानंतर ऑर्डिनल नंबर आणि कॉर्डिनल नंबर आपण याचा सराव केलेला आहे. पण पुन्हा एकदा वेगवेगळ्या वस्तू मांडून कॉर्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर सांगायचा आहे. घरातल्या वस्तू रांगेत मांडायच्या. सुरुवातीला म्हणायचं कॉर्डिनल नंबर 1, 2, 3, 4 आणि ऑर्डिनल नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या प्रकारे. तर आजचा हा आपला घटक संपलेला आहे. लवकरच शाळा सुरू होत आहे. तरीसुद्धा आपण ऑनलाईन अभ्यास जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत चालू ठेवणार आहोत. सोमवारपासून शाळा सुरू होणार आहे. सर्वांनी आपल्या मागील नियमाप्रमाणेच शासनाच्या नियमांचं पालन करायचं आहे. सर्वांनी सुरक्षित राहायचं आहे. पुन्हा भेटू नवीन घटकासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा.